नमस्कार, मी प्रवीण पाटील. आपण पाहतात लाईव्ह न्यूज. SIR प्रक्रिया सुरू झाली. प्रशासन असेल, राजकीय पक्ष असतील, यांनी याबाबत जनजागृती केली होती. स्वतः जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी नागरिकांशी संवाद साधला होता. नेमकी ही प्रक्रिया कशी सुरू आहे या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आता स्वतः जिल्हाधिकारी रोहन घुगे सर आहेत. आपण त्यांच्याशी थेट संवाद साधणार आहोत. खरे सौंदर्य म्हणजे विश्वास, आणि विश्वास म्हणजे भंगाळे गोल्ड. सर, SIR प्रक्रियेबाबत जे नागरिकांमध्ये संभ्रम आहे, काय आपण म्हणतो? आपली SIR प्रक्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे. आपलं डिस्ट्रीब्युशन जे आहे ते 100% झालेलं आहे आणि कलेक्शन जे आहे ते पण आता 80% पर्यंत आपलं कलेक्शन देखील झालेलं आहे. शहरी भागामध्ये, सिटीमध्ये 55% जे आहे ते कलेक्शन झालेलं आहे. ते थोडं आणखी वाढणं अपेक्षित आहे. डिजिटायझेशन जी पूर्ण संख्या आहे ती आपण त्यासाठी महानगरपालिकेमध्ये बैठक देखील घेतलेली आहे आणि त्यांना पण या सगळ्या प्रक्रियेची पूर्ण अवेअरनेस आपण दिलेला आहे. त्यासोबतच पूर्ण जिल्ह्याचा विचार केला तर आपल्याकडे 3677 BLO आहेत आणि जवळपास 7000च्या आसपास आपल्याकडे BLO असिस्टंट आहेत. त्यासोबतच सुपरवायझर्स, AEROs 208 AEROs आहेत, 11 EROs आहेत, एक ऍडिशनल DO आहे, एक डेप्टी DO आहेत आणि एक DO म्हणजे मी स्वतः देखील आहे. तर ह्या पूर्ण यंत्रणेमार्फत आपण काम करतोय. पॉलिटिकल पार्टीची दर मंगळवारी 5 वाजता आपण बैठक घेतो. त्यांना पण आपण पूर्ण SIR बद्दलची माहिती जी असेल, त्यांचे काही फील्डवरचे प्रॉब्लेम्स असतील, त्या सर्व गोष्टींची जी अवेअरनेस जनरेशन आहे ते आपण करत असतो. त्यासोबतच BLA जे असतात म्हणजे बूथ लेवल असिस्टंट जे असतात, म्हणजे पॉलिटिकल पार्टीज मार्फत हे पण अपॉइंट केले जातात. त्यांना जवळपास 10,000च्या आसपास ते पण असिस्टंट अपॉइंट करण्यात आलेले आहेत. तर अशा प्रकारची पूर्ण जी यंत्रणा आहे ती कामाला लागलेली आहे आणि डिजिटायझेशन पण आपल्या जिल्ह्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने होत आहे. यामध्ये काही संभ्रम असू शकतात नागरिकांचे की आमचं 2002च्या यादीत नाव नव्हतं पण आत्ताच्या यादीमध्ये आमचं नाव आहे, तर मग मॅपिंग झालेली असेल नसेल तर काय करायचं. प्रोजिनी मॅपिंग बद्दल पण काही डाऊट्स असू शकतात. ते सर्व डाऊट्स आपण विविध ट्रेनिंग सेशनच्या माध्यमातून, इंटरॅक्शनच्या माध्यमातून आपण सर्व डाऊट्स क्लिअर केलेले आहेत. ह्या दोन्ही याद्यांमध्ये नाव नसेल तर आता आम्ही काय करायचं, आमची मॅपिंग झालेली नसेल तर काय करायचं, याबाबत पण काही डाऊट्स आम्हाला नागरिकांकडून विचारण्यात आले होते. त्याही बाबतीत सगळ्या बाबतीमध्ये क्लॅरिफिकेशन करण्यात आलेली आहेत. कोणाला कुठल्याच यादीमध्ये नाव नसेल तर आपल्याला ही पूर्ण प्रक्रिया संपल्याच्या नंतर आपल्याला त्यांचे फॉर्म 6 जे आहे नवीन एनरोलमेंट ते देखील आपल्याला करण्यात येईल. 8 तारखेपर्यंत ही पूर्ण आपली डिजिटायझेशनची प्रक्रिया पूर्ण करायची आहे. त्यानंतर आपल्याला जी प्रारूप मतदार यादी आहे ती प्रसिद्ध करण्यात येईल. त्याच्यानंतर ऑब्जेक्शन्स वगैरे त्याच्यामध्ये घेण्याची संधी देण्यात येईल आणि त्याच्यानंतर त्यांची हिअरिंग घेऊन फायनल मतदार यादी ही तयार करण्यात येणार आहे. अशी ही पूर्ण प्रक्रिया असणार आहे. आपण नागरिकांशी संवाद साधलात तर नागरिकांकडून काय म्हणजे आपल्याला अडचणी सांगण्यात आल्या काय? प्रत्येक BLOचं काम बघत असताना आपल्याकडे 100 पेक्षा जास्त BLOनी आपलं 100% काम ऑलरेडी पूर्ण केलेलं आहे. BLOचे आम्ही त्याच्यामध्ये काही टप्पे पाडलेले आहेत. म्हणजे काही BLO अजूनही 50%च्या कमी काम असणारे आहेत, तर त्यांचा वेगळ्या पद्धतीने आपण आढावा घेतो. प्रत्यक्ष सुपरवायझर्सनी किंवा EROsनी तिथे जाऊन व्हिजिट करणं आणि त्यांना मदत करणं अपेक्षित असतं. त्याचप्रमाणे मी देखील ज्या BLOचं काम फारच कमी होतं त्या BLOच्या कार्यक्षेत्रामध्ये जाऊन प्रत्यक्ष त्यांना काय अडचणी येतात ते समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि ते सगळ्या गोष्टींचं शंका निरसन करण्यात आलं आणि त्या सगळ्या गोष्टींचं सोल्युशन देखील देण्यात आलं. त्यानंतर लगेच त्यांचं काम जे आहे ते बऱ्यापैकी वाढलेलं पण आपल्याला दिसून येत आहे. आता 50% पेक्षा कमी काम असणाऱ्या BLOची संख्या फार कमी आहे. त्यांना मी पर्सनली हँड होल्डिंग करतोय आणि त्यांना त्या प्रकारच्या सूचना देतोय. नागरिकांकडून यापूर्वी पण मी जसं सांगितलं तशा प्रकारचे डाऊट्स विचारण्यात आले आणि त्या सगळ्या शंकांचं पण आपण निरसन केलेलं आहे. तर हे तो जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी सांगितलं की नागरिकांचे जे शंकांचं निरसन करण्यात आलेलं आहे. BLO जे आहेत ते पूर्ण क्षमतेने काम करत आहेत आणि 8 तारखेपर्यंत ही जी प्रक्रिया आहे ती पार पडली जाते. प्रवीण पाटील, लाईव्ह न्यूज, जळगाव.